महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मान्य श्री मल्लाप्पा चौगुले, माजी सभापती शिरोळ पंचायत समिती तसेच औरवाडचे श्री राजाराम रावण, चेअरमन बाळासाहेब नागरी पतसंस्था औरवाड यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या अधिकाराने मान्य मल्लाप्पा चौगुले यांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला। तसेच मान्य राजाराम रावण यांना त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल भाजपच्या सरकार प्रकोष्ठच्या जिल्हाध्यक्ष कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली। दोघांच्या या भाजप प्रवेशामुळे आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रशांत शहापुरे आणि गुरुदास खोचरे यांना बळ प्राप्त झाल्याची मनोगते उमेदवारांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना प्रशांत शहापुरे यांनी सांगितलं की आजच्या या प्रवेशामुळे मला मोठं बळ आलेलं आहे। माणूस म्हणतो माणसाने सोन्यासारखा असावा, मी तर म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं। कारण सोनं हे गळ्यात घालतात, हातात घालतात। माणूस परिसरासारखा असावा, ज्याच्या सानिध्यात जावं, त्याचं सोनं व्हावं, असे आमचे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील। आदमी न कद से बड़ा न पद से बड़ा, आदमी न कद से बड़ा न पद से बड़ा, मुसीबत के वक्त जो सबसे आगे खड़ा वही सबसे बड़ा, असे आमचे आदरणीय माधवरावजी घाटगे साहेब, आदरणीय व्यासपीठ या सर्वांनी मला भाजपमध्ये जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला मी पात्र राहून दादा पुढील आता कन्यागत महापारोकाळ आहे, त्यात जास्तीत जास्त निधी तुम्ही आमच्या भागाला देऊन आम्ही त्या निधीचा जास्तीत जास्त वापर करून त्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करू। एवढंच बोलतो आणि दोन शब्द थांबवतो। जय धन्यवाद। मला कुणाला पाडायचा उभा राहायचं नाही आहे, हा उमेदवार या ठिकाणी विजयासाठी मला उभा राहायचा आहे। परंतु या ठिकाणी आम्ही भाजपचा अधिकृत उमेदवार दिल्यामुळं माझे माधवराव गाडगे साहेबांशी, चेअरमन साहेबांशी माझा संपर्क झाला। त्यांनी मला बोलवून घेतलं, राजू आपल्याला जर या ठिकाणी निवडून आणायचं असेल तर आपल्याला एकच आपल्याला उभा करावं लागेल आणि तुम्ही पुरस्कृत न होता तुम्हाला या पाठीमध्ये या ठिकाणी भाजपकडे येण्यासाठी माधवराव गाडगे साहेबांचे आमचे घरगुती संबंध होते, वडिलांचे संबंध होते, तरी पण मी या ठिकाणी एकच पक्ष काही कारणास्तव सोडायचं नसताना मी या ठिकाणी मला त्यांनी आधार दिला आणि राजू या ठिकाणी या आपण आपल्या आलाच मतदारसंघाचा विकास करूया या जाणून मला या ठिकाणी विकासाने प्रवेश करावा। पण त्याने कधी 3 जागा देतो, कधी 2 देतो, नाही एकच देतो। सगळ्यात त्याने आग्रह काय दिला की चिन्हावर लढवायचं नाही, केवळ चिन्हावर लढवायचं। 22 राज्यामध्ये आमचं सरकार बाबा, पंतप्रधान आमचे, राष्ट्रपती आम्ही चिन्ह सोडायचं, आम्ही चिन्ह मग ठरलं असं की तुम्ही वेगळं आम्ही पण चिन्ह चालत नाही। मोदीजी आणि पाटील चालतात, माझा फोटो छापलाय, मोदीजींचा छापलाय किंवा माझा फोटो छापला मतं मिळत नाही, तिथे लाभ होत आहे, मोदीजींचा फोटो नाही छापून मतं नाही मिळत। तर पेडरावकरांना जर चिन्ह चालत नसेल तर आमचे फोटो पण चालता कामा नये। संध्याकाळच्या ते सगळेच्या सगळे बॅनर बदलणार आहेत, त्यामुळे प्रिंटर्सना चांगलं काम मिळणार आहे। काही बॅनर काढायचे, नवीन बॅनर लावायचे आणि आमचे फोटो काढणार आहे। एखादं आमच्या फोटोवर काळा कागद पण चिपकवते, आमच्या फोटोवर नाही मतं वागू नका। कारण मगाच्या सभेमध्ये एका म्हातारीची मी गोष्ट सांगितली, ती अर्ध्या सेकंद सांगतो। मी प्रवासात निघालो की गाडी रिकामी असते, 4-4-5 गाड्या मागे पुढे असतात, कोणी हात केलं तर म्हणतो बघा, तर एका आजीने हात मारला, हो ते जाऊन काय पुढच्या